श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपला सुंदर असा व्हिडिओ करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे नवरात्रीचा 6वा दिवस. नवरात्रीचा 6वा दिवस हा असा दिवस आहे की तो 50 वर्षाने आला आहे. हा योग जोडून नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे. आज काही करून ही कथा ऐका. ही कथा तुमच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्गमुखांचे द्वार उघडले जातील म्हणून ही कथा खूप महत्त्वाची आहे. चुकूनही टाळण्याचा प्रयत्न करू नका. जर ही कथा तुम्ही नाही ऐकली तर तुमचे नवरात्रीचे दिवस, नवरात्रीचा उपवास व्यर्थ गेला म्हणून समजा. ही कथा ऐकल्यानंतर आज तुम्हाला दुर्गा देवीचे दर्शन घडेल. असे म्हणतात की आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याशिवाय तुमचा नवरात्री सफल होणार नाही. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती 100% पूर्ण होईल, यात शंका नाही. ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल. ही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभवाल की तुम्हाला धनाची कधीही कमी पडणार नाही. अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे. घरातील रोग, दारिद्र्य, कर्ज, वादविवाद सर्व काही आजपासून नष्ट होईल. जर लक्ष्मी देवी तुमच्यावर नाराज झालेली असेल तर ही कथा ऐकताच प्रसन्नतेच्या तुमच्याजवळ आकर्षक होईल. लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या मुलांवर सदैव राहील. आज जो कोणी ही कथा ऐकतो त्याला सर्वांना चांगले अनुभव आले आहेत. तुम्ही सुद्धा मनापासून ही कथा शेवटपर्यंत ऐका. तुम्हालाही नक्कीच अनुभव येईल. आणि जो मनुष्य या चांगल्या दिवसात वाचून फायदा करून घेत नाही तो खूप साऱ्या संकटांना सामोरे जातो. त्याला खूप सारे संकटे, अडचणी जीवनामध्ये येतात. म्हणून ही कथा आवर्जून ऐका. देवीचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय मा दुर्गा लिहायला विसरू नका. 9 दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गाला समर्पित आहे. एकदा बृहस्पतीजी ब्रह्माजींच्या समोर प्रकट झाले. चैत्र आणि अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी नवरात्र याचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. उपवासाचे फळ काय असते, कसे केले जाते, हे व्रत प्रथम कोणी पाळले, हे सर्व प्रश्न विचारले. बृहस्पतींच्या प्रश्नाची उत्तरे देत ब्रह्माजी म्हणाले, अरे बृहस्पती, संजीवाच्या कल्याणाची इच्छा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. इच्छा असलेली व्यक्तींची इच्छा माता दुर्गा, महादेव, सूर्य आणि नारायण पूर्ण करतात. जो त्यांचे ध्यान करतो तो ध्येय होतो. हे नवरात्रीचे व्रत पूर्ण झाल्यावर मनोकामना पूर्ण होते. हे व्रत केल्याने पुत्र, धन, विद्या आणि सुख प्राप्त होते. हे व्रत केल्याने रोग बरा होतो. घरात समृद्धी वाढते. वधूला पुत्रप्राप्ती होते. सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जो व्यक्ती हे नवरात्रीचे व्रत पाळत नाही त्याला अनेक दुःख भोगावे लागतात. जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एक वेळ भोजन करून नवरात्रीच्या उपवासाची कथा 10 दिवस नातेवाईकांसह ऐकावी. अरे बृहस्पती, हे महाव्रत ज्याने प्रथम केले त्यांची कथा मी तुम्हाला सांगतो. ब्रह्माजी म्हणाले, प्राचीन काळी हर नगरात पीठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता. तो दुर्गा मातेचा भक्त होता. त्याच्या पोटी सुमती नावाची एक अतिशय सुंदर कन्या जन्माला आली. ती सर्व गुणांनी युक्त होती. ती मुलगी आपल्या वडिलांच्या घरी मैत्रिणीसोबत खेळत असताना शुक्ल पक्षात जशी चंद्रांची अवस्था वाढते तशीच वाढू लागली. दररोज तिचे वडील दुर्गापूजा आणि होमार्पण करत असत तेव्हा ती नियमानुसार तिथे हजर असायची. एके दिवशी सुमती भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही.
आपल्या मुलीला असा निष्काळजीपणा पाहून तिच्या वडिलांना राग आला आणि ती मुलीला म्हणाले, अरे दृष्टकन्या, आज तू भगवंतीची पूजा केली नाहीस, म्हणून मी तुझा विवाह कुष्ठरोगी किंवा गरीब व्यक्तींशी करीन. वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणाली, अरे बाबा, मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझ्या अधीन आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे कर. राजा असो, पैलवान असो, गरीब असो, तू कोणाशीही माझं लग्न करू शकतोस. पण माझ्या नशिबात जे लिहिलेले आहे ते होईल. कारण काम करणे माणसांच्या हातात आहे, परंतु परिणाम देणे हे ईश्वराच्या अधीन आहे. मुलीचे निर्भयपणे बोललेले बोलणे ऐकून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका पैलवानाशी लावून दिले आणि अतिशय संतप्त होऊन आपल्या मुलीला म्हणाला, हे कन्या, आपल्या कृतीचे फळ भोग. नशिबावर अवलंबून राहून काय घडते ते पहा. वडिलांचे कसे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली, अरे असा नवरा मला मिळाला हे माझे मोठे दुर्दैव आहे. असा विचार करून ती मुलगी आपल्या पतीसह जंगलात गेली आणि त्यांनी ती रात्र त्या भयान कृत्स्थान भरलेल्या निर्जल जंगलात अत्यंत वेदनाने घालवली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवंती तिथे पूर्वीच्या सद्गुणांच्या प्रभावाखाली प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली, हे गरीब ब्राह्मणी, मी तुझ्यावर आनंदी आहे. तू पाहिजे ते वरदान मागू शकतेस. दुर्गा मातेचे हे शब्द ऐकून ब्राह्मणी म्हणाली, मला सांग, तू कोण आहेस? ब्राह्मणीने असे शब्द ऐकून देवी म्हणाली की मी आदिशक्ती भगवंती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवांचे दुःख करून त्यांना सुख प्रदान करतो. हे ब्राह्मणी, तुझ्या मागील जन्मी पुण्य प्रभावाने मी प्रसन्न झाले आहे. ऐक, मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते. तू माझ्या मागील जन्मी निषादींची पत्नी होतीस आणि तुझ्या पतींची खूप भक्त होतीस. एके दिवशी तुझा नवरा निषादने चोरी केली. चोरी केल्यामुळे तुम्हा दोघांनाही पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात डांबले. त्याने तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही. अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही, पाणी प्यायले नाही. अशा प्रकारे 9 दिवस उपवास झाला. हे ब्राह्मणी, त्या दिवसात केलेला व्रतांच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते. तुला जे हवे ते माग. दुर्गेचे असे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, हे दुर्गा, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस, मी तुला नमन करतो. माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा कर. देवी म्हणाली, त्या दिवसात जे पुण्यकर्म केले होते त्यातले एक दिवस तुझ्या पतीचा कुष्ठरोग बरा होण्यासाठी अर्पण कर. त्या सत्कर्माचा प्रभावाने तुझा नवरा बरा होईल. अशा रीतीने देवीचे वचन ऐकून ब्राह्मणी स्त्री प्रसन्न झाली आणि पतीला बरे करण्याच्या इच्छेने तिने तहस्तू ठीक आहे म्हटल्यावर दुर्गादेवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. आपल्या ब्राह्मण पतीला पाहून ती देवीची स्तुती करू लागली. हे दुर्गा, दुःख दूर करणारी, तिन्ही लोकांचे दुःख दूर करणारी, सर्व दुःख दूर करणारी, आजारींना बरे करणारी, सुखी करणारी, इच्छित वरदान देणारी आणि दुष्टांचा नाश करणारी तू जगाची माता आहेस. हे अंबे, मी निर्दोष आहे. हे अंबे, माझ्या वडिलांनी माझे एका निष्पाप मुलींचे लग्न एका कुस्तीपटूशी कठोरपणे केले आणि मला घरातून हाकलून दिले. माझ्या पित्यांचे मला तुच्छ मानून मी निर्जन वनात भटकत आहे.
हे देवी, तू मला या संकटातून वाचवले आहेस. मी तुला नमस्कार करते. माझे रक्षण कर. त्या ब्राह्मणींची अशी स्तुती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली आणि ब्राह्मणीला म्हणाली, हे ब्राह्मणी, तुला लवकरच उदलय नावाचा एक अतिशय बुद्धिमान, श्रीमंत आणि प्रसिद्ध मुलगा होईल. असे वरदान दिल्यानंतर देवीने पुन्हा ब्राह्मणीला सांगितले की तिला जे काही हवे असेल ते मला मागा. सुमती म्हणाली, हे देवी दुर्गा, जर तुम्ही माझ्यावर आनंदी असाल तर कृपया मला नवरात्रीच्या व्रतांची पद्धत सविस्तर सांगा. ब्राह्मणीचे शब्द ऐकून माता दुर्गा म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रतांची पद्धत सांगते, जी सर्व पापे दूर करते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांच्या प्रतिपदेपासून 9 दिवस उपवास करा. जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर एका वेळी एकच जेवण करा. शुभ मुहूर्तावर घाटांची स्थापना करून बाग बनवावी व रोज पाणी द्यावे. महाकाल, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. बिजोऱ्यांचे फळातून अर्धे दिल्यास सौंदर्य प्राप्त होण्यास मदत होते. जायफळ बरोबर अर्धे दिल्याने कीर्ती मिळते. द्राक्षे दिल्याने कामात यश मिळते. करवंदाने सुख मिळते आणि केळींचे अर्थे दिल्याने दागिने मिळतात. अशा रीतीने फूल आणि फळांचे अर्थे अर्पण करून व्रत संपल्यानंतर 9व्या दिवशी विधिवत हवन करावे. साखर, तूप, गहू, मध, जव, तीळ, ब्ल्यू, बेल, नारळ, द्राक्षे आणि करवंद अशा विविध पदार्थांची हवने करणे खरे प्रसिद्धी देते. केळी पुत्र देते. कमळशाही सन्मान आणि द्राक्षे संपत्ती देते. साखर, तूप, नारळ, मध, जव, तीळ आणि फळे यांचा होम केल्याने इच्छित गोष्टींची प्राप्ती होते. व्रत करणाऱ्या व्यक्तीने या विधीप्रमाणे होम करावा आणि अत्यंत नम्रतेने आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे वर्णन केलेल्या पद्धतीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यात शंका नाही. या 9 दिवसात जे काही दान केले जाते त्यांचे लाखो पट फळ मिळते. या नवरात्रीमध्ये व्रत केल्यास अश्वमेध यज्ञांचे फळ मिळते. हे ब्राह्मण तीर्थक्षेत्रात, मंदिरात किंवा घरामध्ये विधीनुसार सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे उत्तम व्रत पाळावे. ब्राह्मणजी बृहस्पतींना म्हणाले. अशा प्रकारे ब्राह्मणींना नवरात्रीची व्रतांची पद्धत सांगितल्यानंतर देवी गहन ध्यानाला गेली. म्हणून जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला या संसारात सुख प्राप्त होते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. ब्राह्मणजी बृहस्पतींना सांगतात की मी तुम्हाला सांगितलेल्या या दुर्लभ व्रतांचे हेच महत्त्व आहे. हे ऐकून बृहस्पतीजी आनंदाने भरून आले आणि म्हणाले, हे ब्राह्मण, तू माझ्यावर खूप दयाळू होतास आणि मला या व्रतांचे महत्त्व सांगितले. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, ही देवी भगवंती सर्व जणांची रक्षक आहे. या महादेवांचा प्रभाव कोणाला कळेल? जय देवी भगवंती म्हणा. अशा पद्धतीने हा आपला आजचा खूप प्रभावशाली आणि माहितीपूर्वक व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जो कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब जरूर करावे आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामी माऊलीचा गजर करायला विसरू नका. सोबतच दुर्गा मातेचा देखील गजर करा. माता लक्ष्मीचा देखील गजर करा. अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ इथं समाप्त होत आहे.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका.